नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर. आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं आपल्या कोर्ट भरतीच्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज जे काय आहे खूप महत्वाचा व्हिडिओ असताना मोजून 5-6 मिनिटाचा, सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं. मी जास्त वेळ घेणार नाही. कोर्ट भरतीची तयारी करत असाल आणि कोर्ट भरतीची इथून पुढची जर तयारी करायची असेल, आगामी होणारी कोर्ट भरती हायकोर्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, तर आपल्या चॅनलला सर्वांनी फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि आज आपण थोडक्यात मी बोलतोय आणि हायकोर्टच्या कट ऑफ संदर्भातला हा माझा जवळजवळ आता कदाचित शेवटचा व्हिडिओ असेल. याच्यानंतर मी डायरेक्ट मार्क लिस्ट आल्यानंतरच व्हिडिओ बनवल किंवा आन्सर की फायनल आल्यानंतर व्हिडिओ बनवून परत बनवणार नाही. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी वारंवार विचारतात, त्यांनी पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहायचा आणि परत माहिती विचारायची नाही. म्हणजे कट ऑफ संदर्भात बाकी काही पण विचारू शकता. मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या तिन्ही पण कट ऑफ संदर्भात आपण तुमच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर टायपिंगच्या बद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी देणार. जास्त वेळ लागेल, मी लगेच सुरू करू. ओके, चला मित्रांनो, लिपिकचा पेपर येत्या म्हणजे गेलेल्या 26 तारखेला झाला. शिपाई पदाचा पेपर झाला आणि चालक पदाचा सुद्धा पेपर झाला. लिपिक वाले पाठीमागच्या वेळेस काही असे महाशय लोक होते, टेलिग्राम वाले असतील किंवा बाकीचे युट्यूबर किंवा कोणी असो, त्यांनी सांगितलं होतं ते वाक्य मला आज आठवते, तुम्हाला पण आठवत असेल का 45+ वाले सगळ्यांनी टायपिंग करायला काही हरकत नाही असं म्हणत होते. या वर्षी ते असंच म्हणतात, परंतु मी त्या वर्षी सांगितलं होतं बाळांनो, 60+ मार्कावाल्यांनी टायपिंग करायला हरकत नाही. 64चा कट ऑफ लागला होता. दादांनो थोडक्यात सांगतो, लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. यानंतर या वर्षी ज्या जागा आहेत त्या तिन्ही खंडपीठाच्या जागा आहे. मागच्या फक्त मुंबईच्या होत्या, जागा कमी होत्या, विद्यार्थी कमी होते. यावेळेस तिन्ही खंडपीठात जागा आहेत. यावेळेस सुद्धा सांगतो, 60+ मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहे त्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त टायपिंग करायला सुरुवात करायची आहे. शिपायाचा विषय सांगतो, शिपायाचा फर्स्ट शिप फार अवघड होती, सोपी होती आणि सेकंड शिप अवघड होती असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तरी सेकंड शिपला सुद्धा विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स आहेत. मात्र शिपायाला ज्या विद्यार्थ्यांना 27+ मार्क आहे, शिपायाला ज्यांना 27+ मार्क आहेत ते विद्यार्थी पूर्ण सेफ झोन मध्ये दिसत आहेत. मात्र ज्यांना 25+, अरे पण तुम्हाला 25 असं नाही तर 27 तुम्हाला करायचंच काय आहे ना. शिपाईवाले क्लर्क वाल्यांना त्यांना टायपिंग करायची, क्लर्क वाल्यांना टाईप, तुम्हाला काय करायचं शिपाईवाले, तुम्हाला काहीच नाही करायचं. जर तुम्ही बसले कट ऑफ मध्ये तर जे काही चापलेच असते ते एक दिवस जायचं, त्याची काय प्रॅक्टिस करायची का? आणि त्याच्यावरती मी तुम्हाला एकच दिवस लेक्चर घेईन फक्त चापलेच असतेचं, ज्याच्यावरती काय काय असते बाकी काहीच करू नका, तेवढंच करा फक्त. त्याच्यानंतर मुलाखतीचं पण सांगेल एक दिवस अगोदर, बाकी काहीच विषय नाही. क्लर्क वाल्यांना मुलाखत पण जास्त मार्काला, त्यांना पूर्ण तयारी करावं लागेल, 40 मार्काला आहे. क्लर्क वाल्यांना टायपिंग आहे, सगळ्यात अवघड प्रोसेस असेल तुमची तर टायपिंग आहे. ओके, मग आता चालक वाल्यांना 20 पैकी जर तुम्हाला 18, 19 आणि 17 या दरम्यान जर चालकला मार्क असतील, इव्हन 16 पण धरा, काय अडचण नाही, कारण का चालकचे काही प्रश्न थोडे क्रिटिकल पण होते, त्या दरम्यान जरी मार्क असतील तरी तुम्ही निवांत राहा. कारण का तुम्हाला कौशल्य चाचणी पुढे स्किल टेस्ट मध्ये पास व्हायचे तुम्हाला, आणि कारण की ती कौशल्य चाचणी थोडी स्ट्रिक्टली असेल, अवघड असेल, त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये एवढे मार्क असेल, ठीक आहे. म्हणजे लिपिकवाले 60+. काल मला एका बहादरांनी कमेंट केली ती, सर 60च्या खाली आले तर तुम्ही माफी माग. अरे येड्या, तुला कळत का? मी म्हणतो 50 येऊ दे ना, आनंद आहे ना, सगळे मुलं बसतील ना. माफीचा आणि याचं त्याचं काय संबंध तिथं बावळ्या. लक्षात ठेवा, हा कट ऑफ आहे, अजून फायनल आन्सर की आले नाही. फायनल आन्सर की आल्यानंतर किती कट होतात, कमी जास्त होतात का काही, त्याच्यावर डिपेंड करणार आहे. परत फायनल आन्सर की आल्यानंतर मी एक फायनल कट ऑफच्या संदर्भात परत एक व्हिडिओ टाकत. आज हा फक्त आपला संभाव्य कट ऑफचा व्हिडिओ आहे. मात्र बरेच विद्यार्थी असे आहेत लिपिकला का ज्यांना 75+ मार्क पण आहे, 70+ पण आहे. 70+ वाले कोणत्याही घटकाचा असू द्या, बिनधास्त टायपिंग करा आणि टायपिंग प्रॉपर करा. ओके, ठीक आहे, संपला विषय. आता टायपिंग मधील सर्व प्रश्न बरेच जण विचारतात, सर टायपिंग. मित्रांनो तुम्हाला एका शब्दात सांगतो, टायपिंगला कुठल्याही प्रकारच्या कीज त्या ठिकाणी अलाउ नसतात, सगळं बंद असतं, बॅकस्पेस बेकस्पेस काहीच अलाउ नसतो. लक्षात ठेवा, बरेच जण म्हणतात 400 शब्द. मित्रांनो 400च शब्द असतात. सपोज हा शब्द आहे लक्षामध्ये, एज्युकेशन शब्द आहे बाळांनो, हा एज्युकेशन, आय, मी, इट, डे, शो असं आहे बाळांनो. एज्युकेशन हा एक झाला, आय हा एक झाला, मी हा एक झाला, इट हा एक झाला, डे हा एक झाला आणि शो एक झाला. मग हा एज्युकेशन मोठा आहे तरी तो एकच काउंट होतो. तुमचा एज्युकेशन मध्ये इथं चूक झाली, परत इथं झाली आणि परत ही झाली तरी ती चूक एकच काउंट होत असते, कारण तो शब्द एक आहे. मग वेगवेगळ्या चुका होतात आणि 4 चुकांना 1 मार्क जातो बाळांनो.
बॉम्बे हायकोर्टला 10, 12, 13 मार्क जरी पडले तरी खूप आहे. आणि सगळीकडे लक्षात ठेवा, लिपिकला आपल्याला 45 मार्क पाडणे आवश्यक आहे, शिपायाला 15+ मार्क पाडणे आवश्यक आहे, चालकला 10+ मार्क पाडणे आवश्यक आहे, टायपिंगला 10+ मार्क पाडणे आवश्यक आहे. एवढे मार्क तुम्हाला 50% पासिंग करणं मार्क त्या ठिकाणी कोर्ट भरतीसाठी आवश्यक असतं, नवे नवे आहे. ओके, एवढे मार्क पडले म्हणजे तुम्ही पास झाले. काल नाही परवा एका मुलीचा फोन आला, म्हटली सर मला 52 मार्क येतात, मी तर पास आहे, मी टायपिंग करू का? म्हणले सर आमचे सर म्हणले का 45 पास आहे. अरे हो बाबा, तू पास आहे पण तुझा नंबर नाही आला. आपण 10वी पास झालो म्हणजे नंबर येत नाही आपल्याला. म्हणजे तसंच इथं कट ऑफ मध्ये बसणं गरजेचं आहे. म्हणजे 60+ जे आहेत त्यांनी प्रॅक्टिस बिंदास करा. मी तर म्हणतो 55-58 वाल्यांना थोडी वाटत असेल तर तुम्ही पण मग 60+ बिंदास करा. इकडे सांगतो 27 वाले बिक्स आहे, पण तुम्हाला काही वेगळं करायचं नाही. जे काही करायचं ते मी लेक्चरच्या माध्यमातून प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे. टायपिंगचे वाले तुम्हाला टायपिंगच्या बद्दल पण मी एक महत्वाचा व्हिडिओ इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन टाकणार आहे. त्यानंतर टायपिंग वाले लक्षात ठेवा 400 शब्द असतात त्या ठिकाणी. एका मुलीने काहीतरी प्रश्न केला, जर व्हिडिओ पाहत असेल तर लक्ष दे. ती म्हणली सर जर पॅसेज अपूर्ण राहिला, बाळा तू पॅसेज अपूर्ण 2 लाईन जरी राहिल्या, 1 लाईन जर राहिली, तुझा पॅसेज चेक होतो सगळा. नाही असं नाही, मात्र एक गोष्ट आहे, जेवढ्या त्या लाईन मध्ये शब्द आहे तेवढ्या तुझ्या चुका आहे. सपोज 3 लाईन राहिल्या आणि त्या ठिकाणी तुझे 20 शब्द आहेत 3 लाईन मध्ये, सपोज 24 शब्द असो, तर त्या ठिकाणी तुझे किती मार्क? 6 चौक 24, 6 मार्क तिथं मायनस झाले. तू आली 14 वर, इकडं तिकडं चुकले, डायरेक्ट 10 वर, आणि 10च्या खाली 9 मार्क आले तर तुम्ही त्या ठिकाणी नापास असणार आहे. लक्षात ठेवा काय असणार आहे? नापास. टायपिंगला डेलचा कीबोर्ड वापरला तर बेस्ट ठरण. डेलचा फ्लॅट कीबोर्ड वापरा, तो वापरला तरी तुम्हाला त्या ठिकाणी बेस्ट ठरू शकतं. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने आगामी काळात जाहिरात येणारे कोर्टाची कमीत कमी 3000 लिपिक असू शकतात. आलं लक्षामध्ये? हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, काही पुराव्याने मी तुम्हाला बोलेलच, त्याविषयी मी तुम्हाला बोललो होतो, नंतर सांगा, आता लगेच सांगत नाही. आलं लक्षामध्ये? तत्पूर्वी खाली टेलिग्रामची ग्रुपची लिंक आहे का, जो फक्त कोर्ट भरतीवरती काम करणारा ग्रुप आहे, तो ग्रुप खाली जॉईन करायचा आहे. आणि आपल्या आगामी काळातील बॉम्बे हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टच्या टेस्ट सिरीज पण आपल्या 15 दिवसानंतर 15 ते 20 दिवसात पुन्हा चालू होत आहे. ज्याच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं, खाली ऍप्लिकेशनची पण लिंक दिलेली आहे, ते ऍप्लिकेशन लगेच जायचे सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचे. ओके, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, टायपिंगला तुम्हाला बॅकस्पेस अलाउ नाही, कोणते एरोज कीज वगैरे काही चालू नसतं, एकदम स्ट्रिक्ट टायपिंग होते. बॉम्बे हायकोर्टची टायपिंग येते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चुका जरी थोड्या झाल्या आणि तुमचा जर पेसेज निम्मा राहिला, खालच्या ऐका, शक्यतो मधल्या लाईन ज्या मधल्या लाईन राहून देत जाऊ नका. शेवटची 1, शेवटच्या 2, शेवटच्या 3 राहिले तर ठीक आहे, पण मधल्या ज्या राहील आहेत त्या राहून देऊ नका. लक्षामध्ये अडचणी जास्त निर्माण होऊ शकतात. ओके, ठीक आहे. इथपर्यंत सांगणं होतं माझं. पॅसेज पूर्णच करणं भाग आहे, त्यावेळेसच आपण पास होतो. जर पॅसेजच्या लाईन राहिल्या तर आपण नापासही होऊ शकतो, कारण का जेवढ्या लाईन राहिल्या त्याच्यात जेवढे शब्द आहेत तेवढ्या चुका तुमच्या काउंट होतात. अशा पद्धतीने टायपिंग आणि याच्याबद्दल सगळं माहिती दिलेली आहे. आगामी काळातील सगळी माहिती तुम्हाला मी वारंवार वेळोवेळी देतच राहील. भेटूया आपण परत पुढच्या नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.